देशामध्ये 6 राज्यांमध्ये आज ऑपरेशन शील्ड राबवण्यात आलाय। यामध्ये शाळा, कार्यालय, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकामध्ये मॉकड्रिल राबवलं जाईल। जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरातमध्ये आता हे मॉकड्रिल राबवलं जाणार आहे। पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागांमध्ये ऑपरेशन शील्ड राबवलं जाईल। हवाई हल्ल्यादरम्यान सायरन वाजल्यानंतर नेमकं काय करायचं? हल्ला झाल्यानंतर नागरिकांनी आपली सुरक्षा कशी करायची? मॉकड्रिल दरम्यान ब्लॉक आउट केलं जाईल, अशावेळी नागरिकांनी नेमकी खबरदारी कशी घ्यायची आणि हल्ला झाल्यानंतर किंवा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी कसं पोहोचायचं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतोय 6 राज्यांमध्ये आज हे ऑपरेशन शील्ड मॉकड्रिल राबवलं जाईल। कशा प्रकारे नेमकी तयारी सुरू आहे? अगदीच आज 6 राज्यामध्ये या संदर्भामध्ये आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि ऑपरेशन शील्ड संध्याकाळी त्याचबरोबर दुपारी देखील काही ठिकाणी राबवलं जाणार आहे। एक म्हणजे दुपारच्या क्षणी जे मॉकड्रिल राबवलं जाणार आहे त्यामध्ये हल्ला झाल्यानंतर सुरक्षित स्थळी पोहोचताना जो सायरन वाजेल त्यानंतर नक्की कोणती काळजी घेतली जाईल या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर चेतावणी म्हणून नागरिकांना सूचना दिल्या जातील। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे की नागरिकांचं ट्रेनिंग आणि सजगता वाढवण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे। तिसरा मुद्दा म्हणजे संध्याकाळी जेव्हा ब्लॅकआउट केलं जातं तर ब्लॅकआउट झाल्यानंतर मॉकड्रिलच्या दरम्यान कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे या संदर्भात निर्णय जे आहेत ते घेतले जातील। आणि त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे कारखाने, महत्वाची ठिकाणं, मंदिरं, मस्जिद यासारखी जी धार्मिक स्थळं आहेत त्यांचं संरक्षण हल्ला झाल्यानंतर कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात नागरिकांना सूचना देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल मात्र सुरक्षित जागा असणं गरजेचं आहे। तर अशा वेळेस ज्या ठिकाणी नागरिक राहतात त्यांच्या जवळून किती जवळ साधारणपणे सुरक्षित जागा आहे ज्या ठिकाणी नागरिक शील्ड घेऊ शकतात त्या दृष्टिकोनातून त्यांना एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून हे मॉक ड्रिल करण्यात येत आहे। या अगोदर 7 मेला देशातील 244 शहरामध्ये 12 मिनिटाचं ब्लॅकआउट करून ट्रेनिंग करण्यात आलं होतं। त्यानंतर पाकिस्तानच्या नापाक हरकती भारताला माहिती आहे, त्या दृष्टिकोनातून सीमावर्ती असलेल्या राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, गुजरात, चंदीगड या भागामध्ये ऑपरेशन शील्ड राबवलं जाणार आहे आणि आज त्याची उजळणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।